दांडे फक्त दाखवतो तसं नाही. दोन दांड्या दाखवतो दुसरं बाहेर लावून बघा काळाची बाहेर दोन्ही काढल्या ती पण वायर लागलेली तेच बघते. तसंच राहतं. दोन्ही बायका चालवण्यामध्ये काहीतरी हां आलं. टेक्निशियनचा प्रॉब्लेम आहे. ते टेक्निशियन बघायला पाहिजे. शेअर करतोय की. सर आले ना टेक्निशियन? अजून नाही आले ना? टेक्निशियनला बघा ना. आपले लोगो इथे गेलेत. ते युट्यूबच आहे ते काय नाही ह्यात फक्त बघायचं आहे तुला. काय आलंय? हॅलो हॅलो चावी कुणाकडे? हॅलो हॅलो आता यायला लागलाय. दादा चावी द्या. हॅलो हॅलो येते का? हा. आवाज येतो? हॅलो हॅलो अभिवादन झालेल्या सर्व शिवसैनिकांना काय काय थोडं बाहेर जाण्यास कॅन्सल सांगणे नको करू. कॅन्सल केलं. कॅन्सल कशाला? कॅन्सल नाही कशाला? चालू आहे चालू आहे व्हिडिओ लाईव्ह आहे. स्टॉप करायचं असेल तर स्टॉप नाही होत. स्टॉप केलं की परत नाही तसं नाही होत. पाऊस नाही होत. नाही होत. इंटरनेट पाहिजे ना. इंटरनेट नाही होत ना. इंटरनेट आता स्टॉप नाही होत. एक काम कर ना ते इकडे दे. तिकडे खाली हॅलो जय भीम मित्रांनो सम्यक न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जसं की आपण पाहू शकता आपण आज भीमा कोरेगावला आलेलो आहे. आणि उद्या 1 जानेवारी आहे म्हणजे शौर्य दिन आणि दरवर्षीप्रमाणे इथं खूप गर्दी होत असते. 1 जानेवारीच्या पहिल्याच दिवसापासून पहिले काय 5 दिवसापासूनच लोक इथं यायला सुरुवात करतात. तर जसं आपण बघू शकतो स्तंभाची सजवणूक चालू आहे. आणि तुम्ही बघू शकता की तिकडं काही माणसं हार बनवत आहेत स्तंभासाठी. आलंय का? कुठे आहे यांचं? इकडं इकडं आणि आपण बघू शकतो इथं सगळं पहिल्यासारखंच नियोजन केलेलं आहे. हे हे जे तुम्ही स्टेज बांधलेलं दिसतंय इथून VIP एंट्री आणि पलीकडून जे गेट आहे तिथून पब्लिक भेटणार आणि इथून पुढं गेल्यावर हे जे चौकोन दिसतंय तुम्हाला लेफ्ट साइड वरून लेफ्ट आणि राईट साइड लेफ्ट साइड आणि राईट साइड वरून लोकांना एंट्री करून सलामी देऊन आणि आपण पाहू शकता की समता सैनिक दलचे सर्वजण आलेले आहेत इथं सलामी द्यायला.
आणि काहीच वेळात म्हणजे काहीच तासात काही वेळात एक अर्धा पाऊण तासच राहायला वाटतं मला. एक अर्धा पाऊण तासच चालू आहे. रिमूव्ह दाखवते. रिमूव्ह केले तुम्ही. नाही फेसबुक नाही का? नाही, युट्यूब लाईव्ह हे आहे. बघ बघ. मेसेज आहे म्हणून सांगतोय मी अहो, तुला. तसंच नाही तर 15 लोक बघतात ते. बरं ठीक आहे. हा, मग ठीक आहे. तुम्हाला पाठवू का मी लिंक पाठवू का? ठीक आहे, तेच ओपन केलं. नाही ते आधीची लिंक असेल. हा हे बघ आता आले ते. रवी तिकडे रस्ता नसेल. सर्व अभिवादन करणाऱ्या कीर्तनिकांना विनंती आहे की पाच देतोय ना तिथं. आता बोल. आता होईल. मित्रांनो जसं का त्यांचं आहे ना सोड. त्यांचं आहे ना गुगल काय जवळ ऐकायचं झालं का ते. मित्रांनो जसं की आपण बघू शकता इथून समोरून एंट्री आहे आणि इकडून पण तुम्हाला बाहेर जायला जागा आहे आणि इथून पण आहे. आणि जसं की आपण बघू बघू शकता इथं सजावटीचा कार्यक्रम चालू आहे आणि काहीच वेळात सजावट पूर्ण होईल. असल्याशिवाय कोणीही आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे कोणी असा आत करू नये. सजावटचा कार्यक्रम कधीपर्यंत होईल? थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी फुलावरची सजावट सुरू आहे. थोड्या वेळामध्ये रात्री 1 वाजेपर्यंत सुमारास सजावटीचा पूर्ण कार्यक्रम स्तंभ सज्ज असेल उद्याच्या कार्यक्रमासाठी. आणि काय नियोजन कसं आहे म्हणजे VIP आणि बाकी सगळ्या लोकांना कशी एंट्री? ज्या ज्या लोकांकडे पास आहे सगळ्यांना समान एंट्री आहे आणि प्रत्येक येणारा नागरिक हा आमच्यासाठी VIP आहे. आणि जर काही लोक म्हणजे सगळे लोक असे महाराष्ट्रातूनच नाहीत तर पूर्ण देशभरातून येतात तर त्यांच्यासाठी काय नियोजन? प्रशासनाने सर्वांसाठी पास खुले ठेवलेले आहे. प्रशासन कोणालाही अडवणूक करत नाही आहे. ज्यांच्याकडे पास आहे त्यांना थेट मानवंदना देता येणार आहे. त्यामुळे कुणी गैरसमज करू नये. पास घेऊन या ठिकाणी यावे. कोरोनाचा संसर्ग वाढवणे त्याकडे आपल्याच आरोग्यासाठी उपाययोजनाही केलेल्या आहेत याची आपल्या सर्वांनी जाणीव ठेवावी. जसं की आपण पाहिलं की सरांनी सांगितलं की सर्वांसाठीच इथं नियोजन केलेलं आहे आणि सर्वांसाठीच पास उपलब्ध आहे. आपण पाहू शकता की इथं रांगोळी मोठी छान रांगोळी काढलेली आहे. इथं काही लोक माणसं आहेत आपण त्यांच्याशी विचारू. साहेब काय बोलाल तुम्ही कुठून आहात? पुण्यावरून. पुण्यावरून. आणि तुम्ही कधीपासून इथं आहात? मी आता 1 तासभर झाला येतोय. 1 तासभर. आणि तुम्ही संघटनेचे इथून आलं का म्हणजे नाही, एकटेच? तसे आम्ही संघटनेच्या मार्फतच आहेत आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते बी आहोत. तुमच्या संघटनेचं नाव काय? संविधान ग्रुप. संविधान ग्रुप. हो, हे पुण्यातलंच ग्रुप आहे ना? हा पुण्यातलंच आहे. ते कर्नाटकवाले आहेत ते. ये कर्नाटक है हम लोग। तो आप कहाँ से आए हो? हम लोग कर्नाटक से आए। तो किस लिए आए हो आप यहाँ? हम लोग 7 साल से आ रहा है हम दोनों। हम लोग बाबा साहब इधर आया 1927 में। बाबा साहब इधर आके गया है। सो ट्रू फॉलोअर है बाबा साहब अम्बेडकर। हम लोग इधर आता है। सिद्धा नाका ये फॉट अगेंस्ट पेशवास फॉर द जस्टिस एजुकेशन के लिए
even though he was uneducated. सो ब्रिटिश इसका फ़ायदा उठाया, फिर भी ब्रिटिश इसका बाद पुलिस में और मिलिट्री में सर्विस को चांस नहीं दिया। बाबा साहब इधर बैठ के संकल्प किया, मेमोरेंडम किया, डिमांड किया। इसके लिए कौन कौन बाबा साहब का फॉलोअर है इस देश में, क्या बाबा साहब किया, बाबा के साथ में आना चाहिए। इसके लिए वी केम फ्रॉम ऑल द वे कर्नाटका। मैं रिपब्लिकन सेना का स्टेट प्रेसिडेंट हूँ। इस प्रजा विमोचना चळवळी का प्रेसिडेंट है मुनाजनप्पा। मैं जिग्नी शंकर हूँ। जैसे कि आपने कहा कि आप 7 साल से इधर आ रहे हो, तो जैसे 7 साल का अनुभव आपका अलग रहेगा और इस साल का अनुभव कैसा है? ना इस साल का अनुभव क्या है, ये कोरोना का बोल के हम लोगों को अवॉइड कर रहा है, लेकिन दिल्ली में उतना किसान है उसको छोड़ दिया, उसको मेजरमेंट कर दिया। लेकिन हम लोग आने के पास पूछ रहा है, ये वो क्या क्या नाकाबंदी डाल रहा है, एड्रेस पूछ रहा है, ये क्या है। वो किसान को दिल्ली में उतना आदमी को छोड़ा, इधर क्या होता है, वो पर्पसली दे आर डाइल्यूटिंग दिस होली प्लेस का इंटेंशन का और प्रेशर का। सो मैं इसको कंडम में करता हूँ। तो आप कैसे आए, मतलब पास निकल के आए या बिना पास से? कर्नाटका बोले तो भागता है यार, कर्नाटका बोल को नया ना दबाता है, फिर भी मैं जय भीम बोल के आ गया। जय भीम. थैंक यू। तुम्ही काय सांगाल? आज या ठिकाणी करोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जी कमी गर्दी झालेली आहे, त्या गर्दीमुळे जरा थोडंसं माणसांनी बी आपल्या पुण्यातल्या माणसांनी किंवा महाराष्ट्रातल्या माणसांनी थोडंसं आपण आपले सेफ्टी बघावं. कारण विजयस्तंभाला आपल्या या ठिकाणी लाखो आणे येत असतात आणि आम्ही आणि आमचे जे सर्व सैनिक आहे, जे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे जेवढे सगळे पदाधिकारी आहे आणि सैनिक आहे, हे सर्वजण या ठिकाणी बंदोबस्तला थांबलेले आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस आपल्या या ठिकाणी संचालन होणार आहे, त्यावेळेस सकाळी सकाळी जे आपले सैनिक आणि आपल्या ठिकाणी येणारे भीम अनुयायी आहे, त्यांच्यासाठी आम्ही बंदोबस्त करणार आहोत की येण्या जाण्याकरता आपण नीट यावं, नीट जावं. कारण करोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या लोणीकंद असो, वाघोली असो किंवा आधीमध्ये 2-3 चकात नाके, कम से कम माझ्या अंदाजाने एक 17 ते 8 म्हणजे नाके केलेले आहे की त्या ठिकाणी बंदोबस्त करून त्यांना त्या ठिकाणी थांबवलं जातं, विचारलं जातं की बा तुमच्याकडे पास आहे का. आणि पोलीस प्रशासनाला मी विनंती करेन की त्यांनी खरोखर चांगली भूमिका घेतलेली आहे की कोरोना आपल्या हद्दपार झाला पाहिजे. त्याकरता या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि आपल्या जे भीम सैनिक आहे या लोकांनी सर्वांनी एक मिळून जर काम या ठिकाणी चांगलं केलं तर सर्वच भीम सैनिकांना दर्शन आणि दर्शन घेण्या सगळ्यांना लाभ देईल. आणि दुसरी राहिली गोष्ट, ज्या ठिकाणी आज आम्ही जे आमचं समता सैनिक दल आहे त्या समता सैनिक दलाच्या वतीने काही ठिकाणी मास्क वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे, काही ठिकाणी पाणी जे भीमसैनिक आहे ना त्यांना पाणी व चहा नाश्त्याचा बंदोबस्त आम्ही केलेला आहे. त्याचप्रमाणे आमचे संजयजी शिंदे बोधाचार्य असन, त्याचप्रमाणे महेंद्रभाऊ कांबळे असतील, त्याचप्रमाणे आमचे अध्यक्ष कांबळे साहेब गौतम कांबळे असतील, जिल्हा अध्यक्ष असतील रघुनाथजी साळवे साहेब, ढोबळे सर असतील, त्याचप्रमाणे राजरतन गुरुजी असतील, या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपण सर्वांना आपण पाणी नाश्ता चहा देणार आहोत. साहेब तुम्ही किती वर्षापासून इथं येत आहे? ॲक्च्युली आम्ही ह्या वर्षीच आम्ही झाले, आम्ही लहानपणापासून म्हणजे 25 वर्ष झाले आम्ही ज्योत आणली नाही, पण आम्ही या ठिकाणी लहानपणापासून आमचं सर्व परिवार आम्ही सर्व आमच्यातलं गोतळा येत असतो. धन्यवाद. जय भीम. जय भीम. संजय शिंदे. या सरकारने सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून प्रत्येक नागरिकाला पासद्वारे किंवा आयडेंटिटी कार्डद्वारे या ठिकाणी पाचारण केलेले अत्यंत स्तुत्य आहे, कारण आपल्याला करोना रोखायचा आहे. सरळच थांबा, थोडंसं तोंड सलामी झालं तर आपल्या बसलं होतील रेग्युलर वाले. भेटणार नाही ह्यात झालं तिथं थांबा, पलीकडे घ्या, पुढे तिकडे जाऊन थांबा. आता दिलं की आपल्यासाठी केलं तयार देतात, नाही तिथून घेतात ना सगळे ते.
हा सगळं चालू आहे काय हा सगळ्याला साठीच केलं ना ते थोडस सहकार्य केलं की चांगलं असतं जरा. छान छान दिसतं ना सर्व विमानांना विनंती आहे सहकार्य करा. चला थोडं पुढे चला पलीकडे एकही व्यक्ती या परिसरामध्ये दिसायला नको आहे. शासनाने दिलेल्या नियमांचं पालन करा आणि कोविड-19चा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्या. चला थोडस या साईडला या 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं साईडला चला सगळ्यांनी थोडस लाईन मध्ये उभं राहा तर बरं होईल. शिस्तीचं प्रदर्शन करा. थोडस लाईन मध्ये उभं राहा. कृपया थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होत आहे. विनंती आहे प्रशासनाला की आपला माईक 10 मिनिटांसाठी बंद करण्यात यावा. बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी होईल. नंबर का नाही त्यानंतर आपण बुटवंदना आणि आराम से सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे. जरा जास्त गर्दी एका ठिकाणी करू नका आणि प्रत्येकाने मास्कचा वापर करा. लाईन बघा लाईन लाईन समोर या साईडला लाईन बघा लाईन बघा. कृपया सर्वांनी सहकार्य करा. सेल्फी वाले दाखवू तिथं आतमध्ये. आज जायचं का हा जा ना. थांब जरा, एक मिनिट. नाही इथून. इथून जाईल हम्म. देतो देतो. जातो थोड्याच वेळात या ठिकाणी सलामी दिल्यानंतर म्हणता ना मानवंदना देण्यात येणार आहे. 12 वाजता फटाक्याची आतिषबाजी होईल. नंतर बुद्ध वंदना आणि स्तुती होईल. देतो चल आता तरी चल फक्त बाकीचं मी देतो ते झालं. लावले आता
मला येते का संख्या या ना 5 मिनिटं बाकी आहेत फक्त. बरं जाऊ तुम्ही थोडं माझं सर्वांनी मास्कचा वापर करायचा आहे. विदाऊट मास्क कोणी आतमध्ये येणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची. चला बाहेर चला. वंदना झाल्यानंतर त्वरित रणस्तंभाचा परिसर मोकळा करायचा आहे, कारण सध्या जास्त गर्दी झालेली आहे. तुम्ही किती जण आहे न्यूज वाले समोर 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 तिथं थांबा बाहेर चला. या इकडे येऊ दे आपले विजय साहेब. दोनच मिनिटात फटाके वाजले चालू आहेत. दादाला आणि मम्मीला पाठवलंय. तुझं नेट चालतं. नेट चालू आहे. तुझं दादाला पाठवलंय ते थोडं शेअर कर. थोडी तिकडे करा. सलामी द्यायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या ठिकाणी वंदना सुरू होत आहे. खाली हात सोडा. आपण यातना घेणार आहोत. आज या ठिकाणी तमाम जनतेसमोर
तसेच भारतीय महासभा संस्थेच्या आदरणीय मंत्री विशेष सर्व सत्ताधीश आणि सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांच्या समोर आपण वंदना घेत आहोत. अपराधं कम तुम्हें भन्ते द्वितीयं पिहोकासवन्दा इभन्ते भारतेन कथं सब अपराधं कम तुम्हें भन्ते तृतीयं पिहोकासवन्दा इभन्ते भारतेन कथं सब अपराधं कम तुम्हें भन्ते भूकास अहं भन्ते ईशरणेन सदि पंचशीलं धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलं चेतमे भन्ते द्वितीयं भूकास अहं भन्ते ईशरणेन सदि पंचशीलं धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलं चेतमे भन्ते तृतीयं पिहोकास अहं भन्ते ईशरणेन सदि पंचशीलं धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलं चेतमे भन्ते. आलेल्या सर्व भीमसैनिकांना आपल्या करण्यात येत आहे की आपण सर्वांनी ते सणाने पंक्तीला आपण ग्रहण करायचं आहे त्या ठिकाणाहून आपण हात जोडायचा आहे. शक्यतो आपल्या पायातील बूट चप्पल असेल तर बाजूला काढून घ्यावं. हात जोडायचा आहे. यमहं वदामि तं वदेत नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि सिक्खा
अभिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेस्मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं मेरया मद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं अपमादेन सम्पादित साधु 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 बुद्धं संघं नमामि सप्तपितबुद्धं वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेनं प्रियेण मेतेन लभामि मोक्षम् उभं मिलायति यथाैनं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपदितेनं दीपेनं तमदंसिना विलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदम् सुगन्धिकाये वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं संघं सुगततनुभवा धातु धातु गभे लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके चतुर्थे सबे बुधस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमामि धातु वन्दे सबे विबुद्धं दशबलतनुजनं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सबं सबठानेषु पतितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्ता देवमनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि स्वार्थातो भगवता धम्मो सन्देतिको अकालिको
यही पस्तिकोपनायिको पश्यतं वेदितव्यो इति धम्मं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीतिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपूगला एष भगवतो सावकसङ्घो आहुनीयो पाहुनीयो दक्षिणयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं केतं लोकं साति संघं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि। विमस्तुति विमस्मरण सकल विद्यां विदुरयानं देवरूपं सुदेवो निर्मलचक्षु गमिरभूषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतराज्यं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि। दिव्यप्रभरत्नतु साधुवदानतु अद्यपूरभूषणतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेजा पंकजानरवरा रत्नस्वजनौतारा भगवन्तंसकरा भक्तकाजा सवतार संगरी शस्त्रधरे काकुला हरिरी रौद्ररूपा मुक्तिपटकोनता जीर्ण स्मृति जालिता व्याजतिका मार्गसाधं संघटनास्मृति शोभते भारती महामानवोरति स्वार्थसज्ञा शरणबुद्धासमि शरणधम्मासमि शरणसङ्घासमि भीमराजा 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। हे पहा संबोधित कार्यक्रम स्टेजवर होणार आहे। तमाम उपासकांना विनंती की कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करून आपण सर्व उपदेशास ग्रहण करायचे आहे आणि आदरणीय भक्तांना मी याचना करेन की आपण विचारपीठावर स्थानापन्न व्हायचे। समता दलाचे अधिकारी जे आदरणीय भक्तांना स्टेजवरती आचरण करतील आणि समता दलाची कवायत असेल आणि ड्युटी असेल याचं नियोजन तुमचा कार्यक्रम किती वाजता आदरणीय पी डब्ल्यू सर पाटील आदरणीय भक्तीचा रस्ता करावा अशी विनंती करतो।
सर्वांना विनंती आहे सर्वांना विनंती आहे त्यांनी आता जे रॅम्प दिलेले आहे दोन्ही बाजूने तिथून बाहेर निघायचंय जास्त आता गर्दी करू नका परिसर मोकळा करा. सगळ्यांना सप्रेम जय भीम. 500 शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी सर्व भीमसैनिकांनी घरातनंच अभिवादन करायचं आहे. कोणी भीमा कोरेगावला गर्दी करायची नाही. ज्यांना पास दिले त्यांनीच यायचं आहे. फक्त मित्रांनो, या कोरोनाचा जो काळ आहे आपल्या सर्व भीमसैनिकांनी याच्यावर मात करत आपल्याला प्रत्येकाने एका विज्ञानमध्ये अभिवादन करायचं आहे. बाबासाहेबांना हेच खरं वैचारिक अभिवादन असेल आणि हेच खरंच विज्ञानमध्ये अभिवादन असेल. जसं आपण 6 डिसेंबरला केलं आहे, 14 एप्रिलला केलं आहे, 25 डिसेंबरला केलं आहे, 14 ऑक्टोबरला केलं. मित्रांनो लाईन चालू आहे. 1 जानेवारीचं सुद्धा हे अभिवादन असंच सर्व भीमसैनिक घरातनं करेल ही अपेक्षा समता सैनिक दलाच्या मार्फत आवाहन करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. जय भीम. परत सर्व शूरवीरांना क्रांतिकारी जय. बाहेर निघायचं आहे. पालन करा. फोटो सगळ्यांनी बाबासाहेब जरा म्हणायचं बोधिसत्व विकास सूर्य अरे श्री मुक्तीदाते अरे नदी जोड प्रकल्प अरे रिझर्व्ह बँक अरे इक्वॅलिटी अरे सोशलिटी अरे तुमचे साहेब. जय भीम. चला प्रत्येकाने खाली घेऊ नका. माझ्या ठिकाणी क्रमांक उपासकांना विनंती की आपण फोटो काढणारे चला आता डिस्टन्सचं पालन करायचं आणि चला बाहेर नियमाचं पालन करून आपण अभिवादन करायचे. त्यांना विनंती आहे आपल्या उद्याच्या कार्यक्रमात करायचं. फक्त शुभेच्छा. स्तंभाकडे ठेवा असं यांचं घेऊ आपण. बनसोड साहेब हो आपल्या गायक सर्व भीमा कोरेगाव विजयस्तंभाला शौर्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी संपूर्ण भारत देशातून आलेल्या सर्व भीमान्वयांना, माता भगिनी बंधू भावांना, भीमसैनिकांना भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी कवी गायक मेघानंद जाधव माझ्या संजयच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने सर्व भारतवासियांना शौर्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. काय बोल आता आपण विजयोत्सव साजरा केलेला आहे आणि भक्त भिक्खूंचे धम्मदेसण्याचा कार्यक्रम या ठिकाणी थोड्याच वेळात चालू होणार आहे. सकाळी नेहमीप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय या ठिकाणी येऊन मानवंदना देतील. समता सैनिक दल मानवंदना देईल. रिटायर महार रेजिमेंटचे मिलिटरी या ठिकाणी मानवंदना देणार आहेत. येणारे हजारो भीमानुयायी हे सुद्धा या ठिकाणी मानवंदना देतील. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही भीमानुयायीने इथे जास्त गर्दी न करता घरबसल्या आपण अभिवादन करायचं आहे. घरबसल्या अभिवादन करण्यासाठी प्रशासनाने आणि समितीने इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आणि लिंकच्या माध्यमातून आपली व्यवस्था केलेली आहे. सर्व भीमानुयायींना विनंती आहे, भीमा कोरेगावला न येता आपण घरबसल्या मानवंदना द्यावी आणि आपल्या समाजाची काळजी घ्यावी. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. सकाळी कार्यक्रम किती वाजेपर्यंत?
धम्मदेसना या ठिकाणी 5 वाजेपर्यंत होईल आणि त्याच्यानंतर 6 वाजता येणारे जे काही भीमानुयायी आहेत किंवा मंत्री महोदय आहेत, मान्यवर आहेत, त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. धन्यवाद. चला खाली, चला खाली, चला खाली, चला. 2 मिनिटं एक सलामी देतात. अनेक तुमचे मोठ प्रसिद्ध असे गाणे प्रसिद्ध आहेत, त्या अनुषंगाने तुम्हाला काय सांगायचं? सर्वप्रथम मी तुम्हा सर्व पत्रकार बांधवांचे खूप आभार की ह्या अशा कोरोनाच्या काळामध्ये देखील तुम्ही इथे अहोरात्र आहात आणि त्रास करताय. सर्वांना तुम्ही खूप छान इकडे सर्वांचे मी धन्यवाद मानतो. राहिला प्रश्न आपल्या ह्या दिनाचा, तर हा इतिहास कधीही पुढच्या पिढीने विसरू नये ह्यासाठी शिंदे परिवार, माझे आजोबा प्रल्हाद शिंदे, त्याच्यानंतर माझे वडील आनंद शिंदे आणि आता आम्ही उत्कर्ष आदर्श, आम्ही नेहमी येत असतो. याचं मुख्य कारण एकच असतं की आपला इतिहास जर आपण योग्यरित्या मांडला तर पुढच्या पिढीला तो इतिहास विसरण्याला भाग पाडणारी जी बाकी शक्ती असतात त्यांना ते खूप सोपं जाईल. तर आपण हा इतिहास ज्याला जसा जमेल, जिथून जमेल, आता कोरोनामुळे काही नाही येता येत नाहीये, पण तरी देखील ते जिथे कुठे असतील, मग तो डिजिटल मीडिया असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल, जिथून कुठून तुम्हाला मानवंदना देता येत असेल, ह्या महत्त्वाचं, या दिनाचं महत्त्व तुम्हाला सांगता येत असेल, पटवून येत असेल, ते तुम्ही केलं पाहिजे. हे आपलं परम कर्तव्य म्हणून आपण आज हा वर्षाचा पहिला दिवस आम्ही नेहमीच भीमा कोरेगावला साजरा करतो आणि याच्या पुढेही आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या देखील भीमा कोरेगावला येत राहतील. धन्यवाद. जय भीम. बाबासाहेब म्हणायची गायनाच्या माध्यमातून मोठं प्रबोधन होतं, त्याबद्दल काय सांगा? बाबासाहेबांनी एक एक वाक्य जे काही सांगितले ते आपण कितपत आपण खोटं पाडू शकतो का, हा प्रश्नच मुळात बाबासाहेबांनी जे सांगितले ते ही काळ्या दगडावरची रेख आहे. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की माझं 10 भाषण आणि माझ्या कलाकाराचं 1 गाणं. त्याच्या मागचा जो हेतू बाबासाहेबांचा होता तो आपण खरं समजून घेतला पाहिजे. माझे जितके कलाकार बांधव आहेत, माझी त्यांना विनंती असेल की बाबासाहेब मांडत असताना, बाबासाहेबांचे विचार मांडत असताना, त्यांचे गाणे करत असताना तुम्ही कृपया करून त्या गाण्याचं आयटम सॉन्ग होईल किंवा त्या गाण्यामध्ये आरबट चरबट आपण जे विषय मांडतो ते न मांडता आपण बाबासाहेब एक विचार आहेत त्या विचाराला आपण अनुसरून गाणं लिहिलं पाहिजे, गाणं बनवलं पाहिजे आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. कारण बाबासाहेब हे आयटम सॉन्ग नाही तर बाबासाहेब एक चळवळ आहे जी गाण्यातून आपण उली पाहिजे. हा आग, हा झंझावत आपण असाच सुरू ठेवला पाहिजे आणि आपल्या खांद्यावरती बाबासाहेबांनी जो अधिकार, जो हक्क आपल्याला सांगितलेला आहे की माझं भाषण, 10 भाषण आणि माझ्या कलाकाराचं 1 गाणं, हे आपण सार्थ ठरवलं पाहिजे आणि आपण त्याच प्रकारची, तितक्याच महत्त्वपूर्ण बाबासाहेबांचे घटक मांडणारी गाणी बनवली पाहिजेत. या ठिकाणी शौर्यस्तंभावर एक सुरेल आवाज आपला झालाच पाहिजे या माध्यमातून, नवीन वर्षाच्या माध्यमातून. सर, आवाज तुम्ही दिला त्याबद्दल विचारायचं आहे. दंगलीला 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्या अनुषंगाने आज होणे तर तुम्ही संबोधन जनतेपर्यंत जाण्यासाठी किंवा प्रशासनापुढे जाण्यासाठी काय प्रयत्न केलेले आहेत? आम्ही तर दरवेळेला अशा ज्या काही घटना घडतात, फक्त भिड्यांचाच विषय नाहीये, जेव्हा जेव्हा आपल्या समाजावरती किंवा कोणत्याही अन्य समाजावरती देखील जे चुकीचे अन्याय होत असतात, अत्याचार होत असतात, मग तो भीमा कोरेगाव असेल, तुम्ही जे असेल किंवा आपल्या महिलांवरती झालेले अत्याचार असतील किंवा ज्या ज्या घटकांवरती जे झालेलं आहे त्याच्यावरती शिंदे परिवाराने नेहमीच गाण्याच्या रूपात प्रबोधन केलेलं आहे, तो विषय मांडलेला आहे. मग बाबासाहेबाची रिंगटोन जे मी गाणं गेलं होतं जेव्हा सागर सेजवळची हत्या करण्यात आली होती, तोही विषय मला वाटत नाही दुसऱ्या कोणत्या गायकाने बनवला असेल किंवा गायला असेल, पण आम्ही तोही विषय आम्ही मांडला होता. याच्या पुढेही तुम्ही जे म्हणालात की भिडेंना अटक झाली नाही झाली, हा तर विषय आहे कायद्याच्या अनुसरून, पण मला इतकेच म्हणायचं की भिडे म्हणा किंवा कोणताही व्यक्ती असेल, हे तेव्हाच मानी वर करतात जेव्हा केव्हा आपल्यासारखी शिकलेली माणसं चळवळीमध्ये भाग घेत नाहीत. तर कृपया करून शिकलेल्या सर्व बांधवांनी चळवळीमध्ये सहभाग घेतला पाहिजे, मुख्य ते गरजेचं आहे आपल्यासाठी. महत्त्वाचा प्रश्न सर, इतिहास एवढा मोठा असताना सुद्धा आज हे पाठ्यपुस्तकामध्ये हा विषय येत नाही. त्यासाठी आपली माणसं त्यासाठी बाबासाहेबांनी जे सांगितले की जोपर्यंत तुम्ही त्या जागी बसत नाही, तुम्ही त्या जागामध्ये तुमचा मुख्यमंत्री होत नाही, तुमचे आमदार, तुमचे खासदार होत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचे अधिकार, तुमच्या गोष्टी पटवून घेऊ शकत नाही. तर आपल्या सर्व शिकलेल्या बांधवांना मी आत्ता परत तेच म्हणेन की तुम्ही एक शिकलेले ज्याप्रमाणे युवक आहात त्याचप्रमाणे तुम्ही शासनकर्ती जमात ही व्हायला पाहिजे. जे बाबासाहेबांनी सांगितलेले आहे त्याचं काटेकोरपणे पालन करा. बाबासाहेबांनी आपल्याला ज्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, शिका, संघटित आणि संघर्ष करा. आपल्या मुलांमध्ये आजकाल फक्त संघर्ष होतो, शिक्षण बऱ्याच जागेला घेतलं जात नाही किंवा त्याची अंमलबजावणी होत नाही किंवा ते घेतलेलं असेल तर ते चळवळीमध्ये रूपांतर करता येत नाही. तर कृपया मित्रांनो, माझ्यासारख्या सर्व युवा मित्रांना मला हे सांगायचं आहे, चळवळीमध्ये भाग घ्या आणि योग्यरित्या भाग घ्या. तरुण पिढी आजची फार बिघडलेली आहे.
नाही बिघडलेली म्हणता येणार नाही, त्यांना मार्गदर्शन करणारे तर तुम्ही त्याच्या मार्गदर्शनासाठी कधी नवीन गाणी तरुण पिढी जी आपण म्हणतो, मुलं मुली जेव्हा बिघडतात तर हे त्यांचा दोष नाही आहे, त्यांच्या आई वडिलांचा दोष असतो, कारण का ते बाबासाहेब योग्यरित्या मांडत नाहीत. आज आम्हाला ज्या वेळेला खेडोपाड्यामध्ये सांगितलं जातं की शिंदे परिवाराने बाबासाहेब खेडोपाड्यापर्यंत पोहोचवले, तर मी याला एक कॉम्प्लिमेंट म्हणून बघण्यापेक्षा मला एक विचार करायला भाग पडतो विषय, की जर आम्ही गाणेच नसते गायले तर हा विचार, हा बाबासाहेबांचा विचार तिथपर्यंत पोहोचला असता का? गाण्याने बरेच परिवर्तन झालेले. पण माझा विषय असं म्हणणं आहे की त्या मुलांमध्ये एक जोश उत्साह निर्माण व्हावा, असं का हे करणार आहे? आमच्या पिढ्यानपिढ्या तेच गाणे केलेले आहेत. पण विषय काय होतो की आपले बुद्ध विहार फक्त बांधून उभी असतात, त्याच्यामध्ये मुलं वळत नाहीत. का वळत नाहीत? कारण आई वडील त्यांना लहानपणापासून तिथे बुद्ध विहारात पाठवत नाहीत. तर मुळात आई वडिलांनी मुलांना लहानपणापासून ते संगोपन त्या प्रकारे झालं पाहिजे. फक्त आपण बुद्ध विहार बांधून किंवा आपण फक्त 1 जानेवारी इकडे यायचं, 6 डिसेंबरला चैत्यभूमीला जायचं किंवा आपण परत नागपूरला जायचं, याच्यापेक्षा दररोज बाबासाहेबांचं पठण, बुद्धांचं पठण घरात झालं पाहिजे. त्या विचाराचा विचार पसरला पाहिजे. हे आई वडिलांची जबाबदारी मी मानतो. त्याच्यानंतरच तरुण पिढी योग्यरित्या घडेल असं मला नेहमी वाटतं. डॉक्टर आहात आणि एज्युकेशनल जी पिढी आहे, सध्या डॉक्टरांच्या स्कॉलरशिपचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. जे बाहेर राज्यामध्ये कोविडमुळे जे बाहेर राज्यातून आलेले काही आपली मुलं आहेत, MBBS वगैरे करणारे जे काही मुलं आहेत, त्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे काही एज्युकेटेड पोरं बाहेरून इकडे आलेले आहेत. आणि आज ती मुलं एक मोठ्या प्रमाणात एक शिंदे फॅमिली म्हणलं की आदर्श आणि उत्कर्ष एक आयडॉल मानतात आणि त्यांच्याकडून ते सहसा तुम्हाला एक डॉक्टर म्हणून ते एक वेगळ्या नजरेने पाहतात. बरोबर. तर त्यांच्यासाठी त्यांना जी स्कॉलरशिप मिळत नाही, तर त्यांच्यासाठी आपण आपले जे प्रल्हाद शिंदे जी फर्म आहे त्याच्या माध्यमातून आपण काही एक नवीन वर्षाच्या निमित्ताने काही संकल्प करणार आहात का? मी नक्कीच हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडेन. खरंच खूप छान झालं तुम्ही माझ्याकडे हा विषय सांगितलात. तर आपली जी ट्रस्ट आहे स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे, जसं आता कलाकारांना मानधन मिळत नव्हतं, त्यांचे मानधन जे 5,000चे होते, जे क्लास 1 क्लास 2 आपण त्याला म्हणतो ABC, ते आपण सुरू केले. आणि मुख्यमंत्र्यांकडे आणि आपले आदरणीय उपमुख्यमंत्री या सगळ्यांशी आपण चर्चा करून तेही सुरळीत सुरू करण्यात आले. तर तसा हा पण विषय तुम्ही धन्यवाद माझ्याकडे मांडलात. ह्याही विषयावरती शिंदे परिवार नक्कीच दरबारी याची दखल घेण्यासाठी भाग पडेल. एक सुरेल गाणं, जे गाणं ह्या दिवसाला सगळ्यांचे स्टेटस असतं किंवा रिंगटोन असतं, जे उत्कर्ष आदरणीय मी गातो. उसळ त्या रक्ताचा पाडीला प्रभाव, गाडीली ती पेशवाई केला वर्मी घाव. इतिहासात 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 अजरामर शूर महाराज नाव. भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव. जय भीम. धन्यवाद. हे आहेत प्रसिद्ध गायक विजय संघाचे संस्थापक अध्यक्ष. आपण कार्यक्रम पाहत आहोत. आज जानेवारी 2021 203वा शौर्य दिन या ठिकाणी आपण सर्वजण साजरा करत आहोत. नाही म्हटलं तरी खूप गर्दी या ठिकाणी झालेली आहे. प्रशासनाने समितीने आवाहन केलं होतं की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इथे कोणी न येता आपण सर्वांनीच घर बसल्या अभिवादन करावं. तरी देखील प्रशासनाचे आणि समितीचे अतिशय चांगले नियोजन असल्या कारणामुळं या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्रास येणाऱ्या भीमसैनिकाला झालेला नाही. सकाळी या ठिकाणी कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री अनिल देशमुखजी, ऊर्जामंत्री नितीनजी राऊत, धनंजयजी मुंडे सामाजिक न्यायमंत्री व इतर चळवळीतील नेते रामदासजी आठवले, प्रकाशजी आंबेडकर, आनंदरावजी आंबेडकर, गुणरावजी आंबेडकर, हंडोरे साहेब, कवाडे साहेब, चंद्रशेखर आझाद असे अनेक मंडळी ठिकाणी येऊन मानवना देऊन गेलेले आहेत. आणि आजचा 203वा शौर्य दिन हा खऱ्या अर्थानं प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक आणि एकोप्याचा असणार आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी तिरंग्याचा सजावट या स्तंभाला केली आहे आणि खूप चांगला संदेश आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून असंही आवाहन करेन की सर्वांनी आपल्या कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्यावी आणि थोडक्यात आपलं देशहित जपावं. धन्यवाद. जय भीम. जय भीम. धन्यवाद. कुठे येते पुढे सरकत राहा. एका ठिकाणी जास्त वेळ थांबून गर्दी करू नका. चला पुढे सरकत राहा. झूम नको करू, पुढे सरकत राहा. पुढे रे. चला रे, कंजेशन करू नका. चला कंजेशन नका करू. चला प्लीज. चला.
अरे कंजेशन चला पुढे पुढे सरकत राहा. चला पुढे पुढे चला पटापट. जेवी बोला सेलेक्ट करा पुढे चला. जेवी बोला सेलेक्ट करा पुढे चला. चला कार्यकर्त्यांना विनंती आहे पुढे पुढे सरकत राहा. पुढे पुढे सरकत राहा. कार्यकर्त्यांना विनंती आहे पुढे पुढे सरकत राहा. जेवी बोला सेलेक्ट करा पुढे चला. आलेल्या सर्व भीम सैनिकांचे जिल्हा प्रशासन आणि समितीच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. तसंच राहते कुठं पण घ्यायला जुन्नर आणि ते इथं बाहेर घ्यायला कोणतं येतो सगळ्या लोकांचं सर्व परिसरामध्ये जास्त वेळ उभं राहू नका. फोटो काढण्यासाठी वेळ घालू नका. मध्ये थांबू नका. चला येऊ दे तिकडे तुम्ही थांबू नका मध्ये. सर्व परिसरातील अनुयायी पुढे पुढे सरकत राहा. ओ भाऊ सांगा यांना सोडायला राव. मीडिया मीडिया चालू आहे ना माझं असं थोडे थोडा 2 मिनिट. हो चला पुढे. जाऊ नका हो. आमची जबाबदारी हो नको जावा पुढे. हो साहेब माझं लाईव्ह चालू आहे. लाईव्ह चालू आहे. करायचं थांबायचं नाही. असं थांबू नका प्लीज. आम्हाला प्लीज रिक्वेस्ट करतोय. आम्ही काल थांबलोय. पुढे चला. सागर भाऊ काढ ना आता. अरे काय करताय. नाही नाही नेहताई आहेत ना. नेहताई लांबून काढा भाऊ. लांबून काढा. प्लीज जरा थोडं छुट्टा करा ना. छुट्टा करा. लांबून ना यार. बाहेरला जाऊ ना. बाहेरला
बाईटसाठी तिथं घेऊन या, इथं पॉईंट आहे. नक्की नक्की हा घेऊन या. या ठिकाणी मानवंदना झाल्यानंतर आपण शिस्तप्रिय आहोत याचं दर्शन आपल्याला ठेवायचं आहे. सर्वांना विनंती की लाईनीत चला. पुढे सरकत राहा. सेल्फी आणि फोटो काढण्यात जास्त वेळ घालवू नका. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. कृपया सर्व पद्धती गर्दी आपल्या तोंडाला मास्क लावा. खूप लोकांच्या तोंडाला मास्क दिसत नाही. आपल्या आरोग्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. सेल्फी फोटो काढण्यात जास्त वेळ घालवू नका. लहान मुलांना सांभाळा. पुढे पुढे सरकत राहा. बाईट घ्यायची त्यांची. चला सर्वांनी सैनिकांना पुढे पुढे चला. चला हो ऐका ना. दिक्कत हो जाएगी. सर आप लैपटॉप पर आइए. अरे आतिश मैं पहचान गया. साइलेंस प्लीज. साइलेंस साइलेंस प्लीज साइलेंस. आपके माध्यम से अम्बेडकर विचारों का डिस्टर्ब कर रहे कौन आपके माध्यम से अम्बेडकर विचारों का सैलाब यहाँ पर आया है, तो युवाओं के लिए आप क्या कहेंगे? एक मिनट. मैं प्रतिनिधि विकास कडलक पत्रकार. पूरे मुकनायक पत्रकार संघ की ओर से सीधा प्रसारण चालू है. आप यहाँ पर आए हो, बड़ी सैलाब से आए हो, बट यहाँ पर भीमा कोरेगांव का जो शौर्य दिन, यहाँ पर आप, मुझे लगता है कि आप दूसरा साल है कि आप यहाँ आए हो. तो इस भारत की जो तक जो है भीमा कोरेगांव का स्तंभ जो है वो पहुँचने के लिए उसका जो इतिहास है वो पहुँचाने में आसानी और एक बड़ी मदद आपकी तरफ से हो रही है. तो इस माध्यम से अम्बेडकर युवाओं को आप क्या संदेश देना चाहोगे? देखिए, पहली बात तो आज शौर्य दिवस है, उसकी सभी देशवासियों को बहुत बहुत मंगल कामना. और शौर्य दिवस इतनी आसानी से नहीं मिला है, इसके लिए हमारे लोगों ने कुर्बानियां दी. परम पूजनीय बाबा साहब अम्बेडकर यहाँ आया करते थे. उन्होंने कहा कि अपने इतिहास को जानना बहुत जरूरी है. अगर आप इतिहास लिखना चाहते हैं तो अपने इतिहास को पहले पढ़ना पड़ेगा. तो ये हमारा इतिहास. अब मैं यहाँ इसलिए आया क्योंकि जब मैं पहली बार यहाँ आया था तो तमाम तरह की बंदिशें थी.
आरएसएस भारतीय जनता पार्टी की सरकार थी, उन्होंने मुझे पहले नजरबंद कर रखा। फिर मैं कोर्ट गया, कोर्ट के बाद मैंने कहा कि मैं जाऊंगा, चाहे आज मेरी जान क्यों न चल जाए मैं जाऊंगा। लेकिन लास्ट टाइम आना था अगर मैं जेल में था, बहुत दुखी था, नहीं आ पाया। CNPR NRC का आंदोलन हुआ, जामा मस्जिद में मुझे गिरफ्तार किया गया। पिछली बार मैं नहीं आ पाया, इस बार मैं आया, इसलिए आया कि अपने लोगों को इतिहास बता सकूं। ये हमारा 100 दिवस इसलिए दिवस मनाया जाए कि हमारे योद्धाओं ने गुलामी काटने के लिए जंग लड़ी थी, और इससे ये भी पता लगता है कि यहाँ बिना मांगे कुछ भी नहीं मिला। अगर आपको कोई भी गुलामी काटनी पड़ी तो उसके लिए यहाँ संघर्ष करना है। मैं नौजवानों से कहना चाहता हूँ, अगर बाबा साहब के सपनों को आप पूरा करना चाहते हैं, उनके सपनों का भारत चाहते हैं, तो आपको संघर्ष करना पड़ेगा। आप संसद विधानसभाओं में बहुमत में नहीं है, लेकिन सड़कों पे बहुमत में रहिए, इससे पहले कि आपके सारे अधिकार खत्म हो जाए। और बाबा साहब अम्बेडकर ने कहा था, ये सबसे जरूरी लाइन है। मैंने जब अपने जीवन में पढ़ी तो मेरे जीवन में बदलाव हुआ कि जीवन जीना कोई बड़ी बात नहीं है, बड़ी बात है स्वाभिमान से जीना, सम्मान से जीना। और बाबा साहब अम्बेडकर ने कहा कि जब तक संविधान जिंदा है मुझे मरा हुआ मत समझना, जब तक संविधान जिंदा है मुझे मरा हुआ मत समझना। जब तुम सब लोग मिलकर भारतीय संविधान की सुरक्षा करना, मैं संविधान के बीच कारण आप लोगों के बीच में जिंदा रहूंगा। तो हम बाबा साहब को जिंदा ही रखेंगे, अपने विचारों में, अपने आदर्श में, संकल्प में, अपने सिद्धांत में। और बाबा साहब के सपने को पूरा करने के लिए, इस देश को प्रबुद्ध भारत बनाने के लिए, इस देश में कमजोरों का, शोषितों का, वंचितों का, जैसे भारतीय संविधान को पूर्ण रूप से लागू करना, जो उनका सारे हक अधिकार दिए संविधान में। आज मेरे तन पे कपड़े हैं और मैं यहाँ आ पा रहा हूँ, तो ये बाबा साहब अम्बेडकर की देन। हम जानवर तो रहते, इंसान ना बन पाते अगर बाबा साहब अम्बेडकर ना होते। तो मैं यहाँ इसलिए आया हूँ कि पूरी दुनिया को ये बता सकूँ कि नए वर्ष की तो हार्दिक बधाई है ही, लेकिन सबसे ज़्यादा बधाई इस बात की कि हमने गुलामी काटी थी और 2 साल से ज़्यादा हो गए। लोग इस यहाँ तरह तरह से माहौल ख़राब करने का काम करते हैं, लेकिन हमारे लोग पूरी हिम्मत से मैं यहाँ आऊँगा। अगर मेरी मैं यहाँ नमन करूंगा कि ये मेरे पुरखों की धरती है, यहाँ हमारा इतिहास है। देश यहाँ कहीं भी संघर्ष होता है वहाँ पर चंद्रशेखर रथ खड़ा होता है, तो इसका ये जो ऊर्जा है वो कहाँ से मिलती है? ये बाबा साहब अम्बेडकर के त्याग बलिदान से मिलता है। अगर वो अपने 4-4 बच्चों की कुर्बानी ना देते तो क्या आज हम लोग ये स्वाभिमान की आज़ादी की जिंदगी जी पाते? तो बाबा साहब अम्बेडकर के त्याग बलिदान, तपस्या से, उनकी मेहनत से, उनके संघर्ष से, उनके समर्पण से ऊर्जा मिलती है। और अगर कभी जरूरत होगी तो मैं वहां जाऊंगा, चाहे वो देश का कोई भी। साल 2022 में वहां जरूर पहुंचूंगा। वामनजी मेश्राम साहेब या ठिकाणी आपण पाहतोय, भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामनजी मेश्राम साहेब अभिवादनासाठी या जयस्तंभाकडे, आणि त्यांच्या बरोबर त्यांचे सर्व कार्यकर्ते अनुयायी आपण पाहतोय। भारतीय मुक्ती मोर्चाचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल की सर्व जाती धर्म समावेशक असं ते संघटन आहे अगदी, आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी अभिवादनासाठी आपण आलेले पाहतोय। वामनजी मेश्राम हे विजयस्तंभाकडे गेलेले आहेत, पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे। पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी अभिवादन केलेलं आहे। जयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी अभिवादन केलेलं आहे। माननीय वामनजी मेश्राम आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांनी पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे आणि वंदन केलेलं आहे जयस्तंभास। आपण सर्वजण बघत आहात की अजूनही ओघ येत आहे, लोक येत आहेत, अभिवादन करत आहेत आणि एक आपली शौर्याची जी गाथा आहे, जो इतिहास आहे तो जतन करण्याचा प्रयत्न करत आहेत, आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत आहेत। या संपूर्ण उपक्रमामध्ये
आता सलामी देण्याचं काम चालू आहे. सलामी देतानाचं आपण दृश्य पाहतोय वामनजी दूरदर्शनच्या मेश्राम या आणि सह्याद्री त्यांचे सर्व वाहिनीवरून सहकारी थेट प्रक्षेपणामध्ये यांनी सलामी दिलेली आहे. विजयस्तंभाला सलामी देणं हे खूप गौरवाची बाब. आपल्या म्हणजे वर्षाची सुरुवात 1 जानेवारी ही तसं पाहिलं तर वर्षाची सुरुवात आणि प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला प्रेरणा घेऊन केलेली सुरुवात हे काम थोडंसं केलं वेगळंच. होतं. माननीय सर्जेराव वाघमारे यांच्या हस्ते सत्कार चिन्ह केला देऊन. जात आहे. सन्मान चिन्ह दिलं जात आहे. माननीय वामनजी मेश्राम आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मानवंदना दिली आहे. त्यांचा सत्कारही झालेला आहे. इथे बुद्धवंदना पुन्हा घेतली एकदा जात आपण आहे. पाहतोय या जयस्तंभाच्या बाजूलाच जो भंते मंच आहे, नागघोष आणि